एक महत्त्वाची बातमी आहे चांदीच्या आयातीबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला। आयात शुल्कातील वाढीनंतर चांदीच्या आयातीवरही निर्बंध लादण्यात आले। चांदीची आयात मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीत। आज सोन्याचे दर जीएसटी सह 1,63,000, चांदीचे दर 2,75,000 रुपयांवर पोहोचले। केंद्र सरकारने चांदीच्या आयातीबाबत हा मोठा निर्णय घेतला। आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर आता चांदीची आयात मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीत टाकण्यात आली। या निर्णयामुळे भारतीय सराफा बाजारासह विविध उद्योग व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे चांदीची आयात मर्यादित झाल्याने आगामी काळात चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले। याबाबत जळगाव सराफा बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर आता चांदीवर देखील केंद्र सरकारने मोठे निर्बंध या ठिकाणी घातलेले आहे। या संदर्भात आपण जळगावच्या बाजारपेठेतून या ठिकाणी आढावा घेणार आहोत। आपण जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत। जर विचार केला तर केंद्र सरकारने चांदीच्या व्यापारासंदर्भात एक नियम बदलला आहे। आता कोणताही व्यावसायिक थेट विदेशातून चांदीच्या विटा किंवा बार मागू शकणार नाही। त्याच्यासोबत सोने तज्ञ गिरीश डेरे आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार, जळगावच्या बाजारामध्ये आज परिस्थिती काय आहे? चांदीवर आयात शुल्क या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत। सध्या तरी रेट कॉन्स्टंट आहेत, म्हणजे आजचा जरी दराचा विचार केला तर जीएसटी 2,75,000 रुपये चांदीचा दर आहेत आणि सोन्याचा दर 1,63,000 रुपये वीज जीएसटी आहेत। केंद्र सरकारने कुठेतरी निर्बंध या ठिकाणी घातल्यामुळे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर होऊ शकतो, असं अंदाज आज सुवर्ण तज्ञांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।